सद्गुरूंच्या चरणापाशी सद्गुरूंबद्दलची प्रचंड तळमळ वाढण्याची सुरुवात होते चरित्राच्या चिंतनाने. सोपा उपाय त्याच्यावरचा. मला आता हे तरुण पोरं आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आवडतात, छत्रपती संभाजी महाराज आवडतात, राणा प्रताप आवडतात. वाय? का? त्यांचं कर्तृत्व म्हणजेच त्यांचं चरित्र. इट इज बिकॉज ऑफ त्यांचं चरित्र. मला समर्थ का आवडतात? चरित्र. मला ज्ञानेश्वर माऊली का आवडते? चरित्र. सुरुवात होते चरित्राने, थांबतं वाङ्मयावर. आणि वाङ्मयाच्या परिशीलनाने ती दृढ होत होत कधी जाते हे तुम्हाला समजणार नाही आहे. ती ऑटो प्रोसेस आहे ॲक्च्युली. ते ना थोडीशी आपल्याला शरणागतीचं पत्करता आली आणि त्यांना शुद्ध भावनेने, प्रामाणिकपणाने, शुद्ध भावनेने म्हणजे प्रामाणिकपणाने मला असं त्यांना कबुली देता आली, प्रभो मला आपल्याबद्दल वाटतंय तेवढं कमी आहे हे मला कळतंय. हा शुद्ध भाव त्यांना फार आवडतो. एकदा का त्यांनी हाताने धरलं आपल्याला, आपली मूठ सुटते, त्यांची नाही सुटत. तेव्हा ते आपल्याला धरेस तोपर्यंत ते लहान मुलं आहे ना, ते असं उचलून घ्यायला नाही का कडेवर आग्रह करतं. बराच वेळ झिडकारलं तरी जे इतकं चिकट असेल, नाही घ्याच, शेवटी वैतागून का होईना आपण त्याला कडेवर घेतो की नाही? वैतागून, पण ते घेतो. एकदा घेतलं की ते निश्चिंत होतं की नाही? तशी आपली स्थिती आहे बघा. ते कडेवर घ्यायचोपर्यंत आपलं काम आहे पाठलाग करणं. ते जमलं की झालं.